आता आपण पाहणार आहोत मोनोहायब्रिड क्रॉस. मेंडेल जो होता तो व्हेरी मेथडिकल होता आणि म्हणून त्यांनी पहिले इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरमध्ये फक्त वन ट्रेटचा यूज केला आणि म्हणून ही परफॉर्म मोनोहायब्रिड क्रॉस, देन डायहायब्रिड क्रॉस अँड देन ट्रायहायब्रिड क्रॉस. and he started with pure line parents or true breeding parents. आणि त्यांनी काय केलं आहे की हा जो कंप्लीट रेकॉर्ड जो आहे ॲक्च्युअल नंबर ऑफ ईच टाईप ऑफ द ऑफस्प्रिंग्स जो आहे हा रेकॉर्ड करून ठेवला. अँड द क्वांटिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वालिटेटिव्ह रेकॉर्ड जो आहे, डाटा जो आहे अप टू 3 जनरेशन्सपर्यंत तो पण रेकॉर्ड करून ठेवला. and he conducted the ample crosses and reciprocal crosses to eliminate the chance factor. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे एक्सपेरिमेंट त्यांनी केले त्याच्यामध्ये त्यांनी जी मेथड यूज केलेली आहे किंवा प्रोसिजर ऑफ द एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये त्यांनी 3 स्टेपचा यूज केला. पहिली स्टेप आहे त्याला म्हणतात सिलेक्शन ऑफ द प्युअर लाईन पॅरेंट. म्हणजे मेंडेलनी जो एक्सपेरिमेंट स्टार्ट केला तो स्टार्ट करताना तर फक्त प्युअर लाईन पॅरेंट्सपासूनच तो एक्सपेरिमेंट स्टार्ट केलेला आहे. प्युअर लाईन पॅरेंट्स म्हणजे होमोझायगस पॅरेंट. फॉर एक्झाम्पल जर आपण टॉल हाईट ऑफ द स्टेम घेतलं तर कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. ठीक आहे. म्हणजे ट्रू ब्रीडिंग पॅरेंटसोबत क्रॉस केलेला आहे. सेकंड स्टेप आहे आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट. आर्टिफिशियल क्रॉस जो करता आला तो याच्यासाठी करता आला की ही जी मेथड आहे इमॅस्क्युलेशनची, ज्याला आपण रिमूव्हल ऑफ द अँथर बिफोर अँथेसिस म्हणतो. ठीक आहे. किंवा रिमूव्हल ऑफ द स्टेमस वेल बिफोर अँथेसिस, दॅट इज ओपनिंग ऑफ द फ्लावर बर्ड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स. तर बर्ड कंडिशनमध्येच त्याने फ्लावर ओपन करून त्याच्यामधून जे स्टेमन्स आहे ते स्टेमन्स रिमूव्ह केलेले आहे. आणि गार्डन पी प्लांटमध्ये बटरफ्लाय लाईक करोला असतो तर त्याच्यामुळे हे इझी होतं. गार्डन पी प्लांटच्या फ्लावरचा जो साईज आहे किंवा करोला जो आहे हा लार्ज साईज आहे आणि त्याच्यामध्ये जी अरेंजमेंट आहे स्टेमन्सची ती 9+1 अरेंजमेंट आहे. ठीक आहे. म्हणून दॅट इज इझी फॉर द इमॅस्क्युलेशन. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट केला. एक जो पॅरेंट आहे त्याच्यामध्ये फक्त स्टेमन्स काढून टाकले, म्हणजे तो जो आहे ते जे फ्लावर राहिलं ते फ्लावर फक्त फिमेल फ्लावर राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे इमॅस्क्युलेशन इझी आहे. आणि जस्ट बाय फोर्सेप मेथड त्यांनी इमॅस्क्युलेशन ऑफ द फ्लावर केलेलं आहे. म्हणून त्याला आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जे पोलन्स फ्रॉम द फ्लावर दॅट इज सिलेक्टेड मेल पॅरेंट अँड दॅट वर डस्टेड ऑन द स्टिग्मा ऑफ द इमॅस्क्युलेटेड फ्लावर अँड दॅन दॅट इज अ आर्टिफिशियल क्रॉस. तिसरी स्टेप आहे तिला म्हणतात सेल्फिंग ऑफ द F1 हायब्रिड्स. F1 पॅरेंट जे आहे त्याचाच सेल्फ क्रॉस केला तर टू रेज द F2 जनरेशन. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे मोनोहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, जर आपण याची डेफिनेशन केली मोनोहायब्रिड क्रॉसची तर क्रॉस बिटवीन 2 प्युअर लाईन पॅरेंट फॉर 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर किंवा क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट दॅट इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. किंवा आपल्याला अशीही डेफिनेशन लिहिता येते अ क्रॉस बिटवीन टू प्युअर मीन्स होमोझायगस, 2 प्युअर होमोझायगस parents in which the inheritance pattern is only one of contrasting a character. It is a cross between 2 pure line parents differing in a single pair of
कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जो क्रॉस दोन पॅरेंट्समध्ये प्युअर लाईन पॅरेंट्समध्ये केला जातो फॉर अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. आणि मोनोहायब्रिड क्रॉस केल्याच्या नंतर F1 जनरेशनला जे ऑफस्प्रिंग्स मिळतात त्यांना मोनोहायब्रिड असं म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये कंप्लीट द फॉलोइंग चार्ट दिलेला आहे पेज नंबर 51ला. दॅट इज कॉल्ड ॲज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस. आता समजा आपल्याला इथे मोनोहायब्रिड क्रॉस करायचा आहे. आता आपण डेफिनेशन शिकलेलो आहो की इट इज अ क्रॉस बिटवीन टू प्युअर लाईन पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर or a cross between parents differing in a only one heritable trait is called monohybrid cross. एक्झाम्पल जर घ्यायचं घेतलं आपण तर क्रॉस बिटवीन अ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. म्हणजे आपण या ठिकाणी कोणतं कॅरेक्टर घेतलं, हाईट ऑफ द स्टेम घेतलं. त्यांनी स्टेप 1मध्ये प्युअर टॉल पी प्लांट घेतलं ॲज अ फिमेल पॅरेंट आणि प्युअर डॉर्फ पी प्लांट घेतलं ॲज अ मेल पॅरेंट. स्टेप 2ला त्यांनी आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट घेतला आणि स्टेप 3ला त्यांनी काय केलं की पुन्हा जे F1 जनरेशन आहे त्याचा सेल्फ क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. म्हणून आता आपण याचं काय लिहू, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लिहू. सगळ्यात पहिले लिहिलं जातं फिनोटाईप. पी जनरेशन, पी म्हणजे पॅरेंटल जनरेशन. ठीक आहे. पॅरेंटल जनरेशनमध्ये आपण लिहू फिनोटाईप. फिनोटाईपमध्ये पहिला जो फिनोटाईप आहे तो आहे टॉल आणि दुसरा जो फिनोटाईप आहे तो आहे ड्वार्फ. नंतर नेक्स्ट लिहायचं आहे जिनोटाईप. फिनोटाईप डिनोट करताना आपण कॅपिटल टी लिहितो, ड्वार्फ लिहिताना स्मॉल टी लिहितो. नंतर लिहायचे आपल्याला याचे गमिट्स. गमिट्समध्ये आपण याचे जे गमिट्स आहे ते सेम आहे म्हणून कॅपिटल टी, स्मॉल टी. नंतर लिहितो आपण F1 जनरेशन. F1 जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे कॅपिटल टी स्मॉल टी हे झालं तुमचं हायब्रिड टॉल. ठीक आहे. त्याला आपण हायब्रिड टॉल असं म्हणतो किंवा याला लिहिताना आपण F1 जनरेशन असं सुद्धा लिहितो. आता आपल्याला करायचं याचं सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 काय लिहिणार आहे, टॉल, हायब्रिड टॉल क्रॉस विथ हायब्रिड टॉल. आपण आता क्रॉस करणार आहोत. याच्यासाठी आपण याचा लिहू आपण आता जिनोटाईप. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आता काय लिहिणार याचे आपण गमिट्स. काय लिहिणार गमिट्स, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. हे याचे गमिट्स झाले आणि हे याचे गमिट्स झाले. आता आपल्याला इथे लिहायचे आहे F2 जनरेशन. F2 जनरेशन आपल्याला इथे अशी डायरेक्टली पण काढता येतं. जसं असा क्रॉस केला तर कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. हे लिहिताना डॉमिनंट जो अलील आहे तो पहिलेच आला पाहिजे, नाही तर या ठिकाणी असं होईल की स्मॉल टी कॅपिटल टी असं करायचं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे डॉमिनंट अलील हा पहिले लिहायचा असतो आणि रिसेसिव्ह अलील हा नंतर लिहायचा असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे.
कॅपिटल टी म्हणजे टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे टॉल, हा पण टॉल आणि हा पण ड्वार्फ. मग याच्यावरून आपल्याला याचा फिनोटिपिक रेशो लिहिता येतो. आता आपण लिहिताना फिनोटिपिक रेशो लिहू. फिनोटिपिक रेशो म्हणजे टॉल इज टू ड्वार्फचा रेशो. टॉल किती झाले, 1, 2 आणि 3 म्हणजे झाले 3 आणि ड्वार्फ झाला 1, म्हणून हा रेशो झाला 3:1. ठीक आहे. आता आपण लिहू याचा जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशो म्हणजे कॅपिटल टी इज टू कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. कॅपिटल टी किती आहे, एकच आहे म्हणून 1. कॅपिटल टी स्मॉल टी 2 आहे म्हणून 2 आणि स्मॉल टी 1 आहे. ठीक आहे. म्हणजे फिनोटिपिक रेशो आहे 3:1 आणि जिनोटिपिक रेशो जो आहे तो आहे 1:2:1. आता हे लिहिताना आपण असं सरळ सरळ लिहिलेलं आहे. ही मेथड यूज न करता यासाठी आपण F2 जनरेशनसाठी चेकर बोर्डचा सुद्धा यूज करू शकतो, ज्याला आपण पुनेट स्क्वेअर असं म्हणतो. ही मेथड जर कमी गमिट्स असेल तर करता येतं. जसं इथे फक्त आपण या ठिकाणी किती गमिट्स आहे, 2च आहे एका याचे, म्हणून हे झाले. ठीक आहे. जर हे जास्त असेल तर मग त्या ठिकाणी चेकर बोर्डचाच यूज करावा लागतो. म्हणून आपण F2 जनरेशन लिहिताना आता या ठिकाणी आपण लिहिताना असं लिहू, मेल गमिट्स आणि फिमेल गमिट्स. गमिट्स कोणते आहे, मेल गमिट्स कॅपिटल टी स्मॉल टी आणि फिमेल गमिट्स कोणते आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. कॅपिटल टी ठीक आहे, टॉल. कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, स्मॉल टी ड्वार्फ. ह्या पॉसिबिलिटीज आपल्याला काढता आल्या पाहिजे. ही कोणती जनरेशन आहे तुमची, F2 जनरेशन. आणि मग याच्या खाली आपल्याला फिनोटिपिक रेशो लिहायचा आहे. टॉल इज टू ड्वार्फ किती आहे, 3:1. आणि मग लिहायचं आहे जिनोटिपिक रेशो. हा आहे कॅपिटल टी इज टू कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी 1 इज टू 2:1. ठीक आहे. हा जरा तुमचा मोनोहायब्रिड क्रॉस. आणि मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्वार्फचा जिनोटाईप दिलेला नाही, तो आहे स्मॉल टी. नंतर या ठिकाणी गमिट्स दिलेले नाहीत F2 जनरेशनला, ते आहे कॅपिटल टी स्मॉल टी ठीक आहे. आणि फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो लिहायला विसरायचं नाही आहे.